Thank you. Shall we roll? ताई कुठेतरी बसा, नाही ते चिडणार परत. हा, तुम्हाला खुर्ची सांगू काय? एक खुर्ची आणा ना. तिथे जागा नाही का मागे? ताई बसा ना, तुम्ही किती वेळ उभा राहणार? सगळ्यांना खुर्च्या आहेत ना बसायला? आहेत ना, वेकन्सी आहे मागे. हां, आरामशीर बसू. ताईंना उभं करू नका जास्त. चला, नमस्कार. आज मी नांदेडला, हा काय माझा नियोजित दौरा नव्हता, पण परवाच्या दिवशी जी बातमी वर्तमानपत्रात आणि टी व्हीवर आली ती अतिशय वेदना आणि दुःख आणि अस्वस्थ करणारी होती. मी एक आई आहे आणि एक आई म्हणून मी बोलते की आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख एका आईला आपलं मूलच देऊ शकतं. आणि त्याच्यामुळे नांदेडमध्ये जी घटना झाली आणि ज्या पद्धतीने पहिल्यांदा 12 नंबर, 38, 41 हा जो नंबर होता, हा प्रचंड अस्वस्थ करणारा होता. आणि म्हणून नक्की इथे काय चाललं आहे, ज्या पद्धतीने बातम्या येत होत्या, त्यानंतर संभाजीनगरची आली, त्यानंतर नागपूरची आली, त्यानंतर ठाण्याची आली. मग खरंच आरोग्य खात्याचं काम इतकं कोलॅप्स झालं आहे का, अशी अर्थातच भीती महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असते. आणि महाराष्ट्रातल्या खोके सरकार, जे ट्रिपल इंजिन सरकार आहे, हे इतकं असंवेदनशील आहे का की पालकमंत्र्यासाठी माननीय देवेंद्रजी आणि माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जाऊ शकतात, पण नांदेडला त्या दोघांपैकी एकही आलं नाही, जिथे 41 लोक दगावले. अतिशय असंवेदनशील हे खोके सरकार आहे. मी त्याचा जाहीर निषेध करते. आणि हा राजकारणाचा विषय नाही, आरोग्य आणि शिक्षण हे असे विषय आहेत, कोणीही सत्तेमध्ये असू दे किंवा विरोधात असू दे, त्याच्याबद्दल संवेदनशीलपणेच आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर संपूर्ण हॉस्पिटल एवढ्यासाठीच फिरले नाही, याचं कारण असं की मी स्वतः गाव फिरून आले. आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो, आपण बाहेरून आलेलो असतो, ती लोक हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे आपणही चुकून एखादं इन्फेक्शन घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तिथे गर्दी करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे तिथे गेल्या मला तिथली एक माता भेटली. तिचे अश्रू अनावर होते. तिचं मूल आजच सकाळी गेलं होतं. म्हणजे मला तिथे काय तिला बोलू, असं मी काय सांगणार त्या आईला. तिचं मूल दगावलं होतं आणि तिची काय चूक त्याच्यात. आणि ती सारखी मला म्हणत होती की मला कोणीतरी म्हणतंय, प्रेसला मी बातमी दिली, मला ती अर्थातच इतक्या दुःखात होती. तिचा एवढा मोठा दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला होता. काय तुम्ही त्या बिचाऱ्या माऊलीकडून अपेक्षा करता. आणि तिथे जे वातावरण मी बघितलं, त्यानंतर तिला भेटल्यानंतर मी डीन आणि बाकी सगळ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी शांततेच्या पद्धतीने त्यांचेही प्रश्न समजून घेतले. आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठा गॅप कुठे आहे, तर आरोग्य खातं आणि आरोग्याचं शिक्षण खातं या दोघांनी एकत्र तातडीने काम करून काढण्याची गरज आहे. एखादी घटना झाली की त्याची एक इन्क्वायरी होते आणि आपण विषय विसरून जातो. तुम्हाला आठवत असेल रेल्वेची केवढी मोठी घटना झाली, 3 इंजिन्स वंदे भारतच्या, किती मोठा घात झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पनवेलला एक मोठी घटना झाली बघा. तिथे लोक पनवेलला, तुम्हाला आठवत असेल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला होता, तिथेही लोक दगावले. त्याचं पुढे काय झालं, त्याच्या इन्क्वायरीचं काय झालं, त्या लोकांचं दुःख आयुष्यभर राहिलं ना. आपण सगळ्यांनी ती बातमी बघितल्या, वेदना झाल्या, पुढे त्यांचं काय झालं. तसंच आज नांदेड, संभाजीनगर, ठाणे आणि नागपूर या सगळ्या ठिकाणी जे झालेलं आहे, हे सरकारमध्ये तुम्ही बघताय. मी कॅबिनेटच्या चर्चेनंतर काहीच ऐकलेलं नाही त्या सरकारकडून. आणि जर दिल्लीला पालकमंत्र्याच्या इश्यूसाठी ते प्रायव्हेट प्लेननी माननीय देवेंद्रजी आणि माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जाऊ शकतात, तर त्याच विमानाने तुम्ही नांदेडला नाही येऊ शकत. काय माणुसकी राहिली का नाही या सरकारमध्ये. मंत्री आले, करून गेले. माझं म्हणणं आहे की जो कोणी मंत्री असेल त्याचा राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने घेतला पाहिजे. आणि ही
मला विचाराल तर ही सर्वसामान्य मायबाप जनतेची हत्या या खोके सरकारने केलेली आहे. MSEBचं बिल भरलेलं नाही, औषधाची बिलं भरलेली नाही, या हॉस्पिटलवर केस चाललेली, पैसे न क्लिअर केले, त्यानंतर जागा भरलेल्या नाही, प्रमोशन झालेले नाही. मग 200 खासदारांचं हे सरकार, ट्रिपल इंजिनचं सरकार करते तरी काय? याचं उत्तर या महाराष्ट्राला, या सरकारला द्यावंच लागेल. घर फोडणे, पक्ष फोडणे, पैशाचा वापर करणे, आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI आणि ED, याचा वापर 24 तास करणे, आरोप करणे लोकांवर, खोटे आरोप, लोकांना भीती दाखवणे, प्रेसवर काल रेड केली, संजय भाऊंना काल अरेस्ट केली. चालले तरी काय या राज्यात आणि देशात? आणि मग आरोग्य आणि शिक्षण या राज्यामध्ये दारूची दुकानं वाढत आहेत आणि शाळा कमी होत आहेत. म्हणजे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला पटण्यासारखं, त्याच्या विरोधात. आणि 200 आमदार आहेत, 200 आमदार, 300 खासदार, यांना कशाला? तुम्ही बघता आरक्षणाची परिस्थिती काय? मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज सगळे अस्वस्थ आहेत, सगळे रस्त्यावर उतरलेले. काय चाललंय त्याच्याबद्दल? काही नाही. देवेंद्रजींनी ज्या अमानुष पद्धतीने जालन्यामध्ये हल्ला केला, जो समाजावर नुसता हल्ला नव्हता, तो मराठी माणसावर हल्ला होता. त्याला कोण जबाबदार आहे? तर गृह मंत्रालयच जबाबदार आहे. आजची ही जी हत्या नांदेडला झाली आहे, संभाजीनगरला झाली आहे, नागपूरला झाली आहे आणि ठाण्याला झाली आहे, त्याला हे खोके सरकारच जबाबदार आहे. आणि अतिशय महाराष्ट्राची. आणि जळगावचा GR, काय GR काढला की सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टवर आम्ही घेणार. आणि एक जण म्हणते आम्ही मागे घेतला, दुसरा म्हणला आम्ही काढलाय, एक म्हणतो, एक उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही काढलाय GR, नाही काढलाय. मला वाटतं देवेंद्रजी म्हणाले की आम्ही GR काढलाच नाही. मग आम्ही काय, देवेंद्रजी आणि कोऑर्डिनेशनच नाही काय सरकारमध्ये, एकामेकाशी बोलतच नाहीत वाटते हे सगळे. किंवा दिल्लीच्या वाऱ्या संपत नाहीत. शिवसेना जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची होती तेव्हा पालकमंत्री ठरवायला दिल्लीला नाही लागायचं. मराठी माणसाचा स्वाभिमानी पक्ष होता तो. आता ह्यांना पालकमंत्री ठरवायला पण दिल्लीला जावं लागतं माननीय मुख्यमंत्र्यांना. आणि सातत्याने एक अदृश्य हात आहे जो महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करतो. 3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते तुम्हाला. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघंही मराठी, तिथे कुठलाही परिवारवाद नाही. दोघांनीही शून्यातून त्यांचे पक्ष उभे केले. दोन्ही पक्ष मध्ये खोड घालण्याचा पाप या अदृश्य हाताने केलं. दोन्ही मराठी माणसांचे पक्ष. त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षाचा मराठी माणूस देवेंद्रजी, ते मुख्यमंत्री, डिमोशन उपमुख्यमंत्री आणि फर्दर डिमोशन 50-50. म्हणजे 10वर 10 होते ते 5वर आणले, 5 मधले आता 2.5वर आणले. किती घटना आहेत बघा. 3 राजकीय घटना आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि देवेंद्रजी, तिघांमध्ये यांनी काहीतरी खोड घातलाय. त्याच्यानंतर सगळ्या येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रातल्या त्या दुसऱ्या राज्यात कशा जातात? मग सगळं हे कट कारस्थान मराठी माणसाच्याच विरोधात का? आम्ही काय केलंय? आम्ही तर टॅक्स भरतो केंद्र सरकारला. आमची काय चूक? सगळा रोष हा मराठी माणसावरच का? मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं यश यांना दिसत नाही का? एवढे खासदार निवडून दिले ना आपण. मग अदृश्य हात आपल्या विरोधात काय? आणि हा जर अदृश्य हात महाराष्ट्राला असा दुखवणारा असेल, महाराष्ट्राचा असा अपमान करणार असेल, तर मी नाही सांगणार. आम्ही छत्रपतींचं नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करतो. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन समाजकारण राजकारण करतो. त्याच्यामुळे दिल्लीच्या समोर तुम्हाला आठवत असेल जेव्हा युद्ध झालं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आवर्जून चव्हाण साहेबांना इथून बोलवलं होतं. आपण चव्हाण साहेबांबद्दल बोलताना नेहमी म्हणतो की जेव्हा हिमालयाला अडचण होती तेव्हा महाराष्ट्रातला सह्याद्री तिथे गेला होता. आज तसं होतंय चित्र. त्याच्यामुळे दिल्ली समोर झुकणारं हे खोके सरकार जे आहे ना, त्याच्या विरोधात मराठीच्या अस्मितेसाठी मी लढायचं ठरवलं. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची
सन्मान या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा। इथे आल्यावर मी तर काय बोललेलं नव्हतं, पण हे बघा परिस्थिती बघताय सोयाबीनची ही परिस्थिती किती घातक आहे बघा। आमचं सरकार होतं तेव्हा 12,000 रुपये भाव होता, सगळ्यांना माहिती आहे। कपास आणि सोयाबीन 7,000 आणि 12,000, आता काय परिस्थिती आणि याच्याबद्दल कोण काय करतं? मी काल अमरावतीला होते, परवाच्या दिवशी अमरावती, वर्धा, नागपूर हीच परिस्थिती, आज नांदेडला आल्यावर हीच परिस्थिती। आणि आम्ही काय करतोय सरकारदारीवाले, आम्ही जातोय प्रायव्हेट विमानाने दिल्लीला, कारण आमचं 200च असलं तरी सरकार वाचलं पाहिजे। त्या शेतकऱ्याचं काय कमी, मग कांदा असू दे, टमाटा असू दे, सोयाबीन, तुम्ही बघा ना, तुम्ही आढावा घ्या। मी विरोधक म्हणून बोलत नाहीये, पण कधीतरी कोणीतरी खरं बोललं पाहिजे ना। जो खरं बोलेल त्याला आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED। आणि आम्ही जे म्हणत होते ते सुप्रीम कोर्टाने त्याचं एंडोर्समेंट केलंय, तुम्ही बघितलं असेल। काल सुप्रीम कोर्ट म्हणलं की नाही, ED, CBI, आईसचा वापर कमी करा, इन्कम टॅक्स, CBI आणि ED हे चुकीचा वापर होतो। हे फक्त मी म्हणत नाहीये, हे माननीय आदरणीय सुप्रीम कोर्टाने केलेला आरोप आहे या केंद्र आणि महाराष्ट्राच्या सरकार। त्याच्यामुळे मला विचाराल तर महाराष्ट्र प्रचंड अडचणीतून चाललेला आहे। हा संघर्षाचा वेळ आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आणि इंडिया म्हणून आम्ही लढतोय। आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्राची मायबाप जनता ही सत्याच्याच मागे उभी राहील आणि ती महाविकास आघाडी आणि इंडियाला नक्कीच साथ देईल आणि आशीर्वाद देईल। आम्ही एकत्र असल्या उद्योगांसाठी नाही, आम्ही मायबाप जनतेची सेवेसाठी एकत्र आलोय, महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आणि संविधानाचा मान सन्मान करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडी एकत्र आली। देशात आज जी दडपशाही चालली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे। ज्या पद्धतीने कालच पत्रकारांवर रेड झाली, काय त्यांची चूक हो? सगळ्या वर्तमानपत्राचं आजचं एडिटोरियल वाचा, प्रत्येक पत्रकार म्हणतोय की काही एव्हिडन्स नाही आहे, काही एव्हिडन्स सापडलेला नाही, प्रत्येक वर्तमानपत्र म्हणतोय। पण तू विरोधात बोलला की तुझ्यावर केस, विरोधात बोलला तुमच्यावर इन्कम टॅक्सची नोटीस, त्या BBC-ला झालं, त्याच्यानंतर आता ह्याला झालं। आणि माझं म्हणणं आहे की ही इमर्जन्सी आहे का? इमर्जन्सीमध्ये माननीय इंदिरा गांधीजी म्हणल्या तरी होत्या इमर्जन्सी आहे, आता तर सगळेच घाबरतात या देशामध्ये। त्यामुळे हा देश हा अतिशय अडचणीतून चाललेला आहे। त्यामुळे हा संघर्षाचा काळ असेल, त्याच्यासाठी कितीही आम्हाला किंमत मोजावी लागेल, तर या संविधानासाठी, देशासाठी आणि राज्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढणार। मॅडम, नांदेडमध्ये डीनला सफाई करायला लावली खासदार हेमंत पाटलांनी, त्यानंतर हेमंत पाटलांवरती अॅट्रॉसिटी ॲक्टसह अन्य गुन्हे दाखल झाले। आज डीनवरती पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, परंतु सोशल मीडियावरती हेमंत पाटलांच्या समाजात जातीचा रंग देतात किंवा मग मराठा संघटना किंवा अन्यही संघटना या घटनेला जातीय रंग देतात। ऍक्च्युअली तिथं डेथ ज्या 42 लोकांची झाली तो विषय बाजूला जातोय आणि मी इथं जातीचे राजकारण केलं। मला असं वाटतं, मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की तुमच्या खासदारांनी जे केलं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं विषय अतिशय गंभीर आहे आणि जे लोक दगावले गेले त्याच्याबद्दल आपण फोकस केला पाहिजे आणि अशी घटना संपूर्ण महाराष्ट्रात होणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी चालेल ह्याच्यात आपण सगळ्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुमचे जे खासदार असे हे वागतात, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे आम्हाला कुणालाही न पटणार आहे। आणि मला सांगा, त्या डीनची काय चूक ह्याच्यामध्ये? हे सरकारने केलं पाहिजे ना, सरकारची चूक आहे ते आणि ते नुसते डीन नाही, ते एक डॉक्टर पण आहे। एका डॉक्टरला तुम्ही असं वागवता। आणि मला आज ते सगळं बघितल्यावर कैलासवासी RR पाटील माझे ज्येष्ठ बंधूंची आठवण आली। RR आबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री होतं त्यांनी पहिला कायदा केला होता की डॉक्टर आणि प्रेस या दोघांवरही, सगळे पत्रकार आणि सगळ्या डॉक्टरांवर कोणीही असा हल्ला केला तर त्याला शिक्षा होईल।
हा RR पाटलांनी आमचं सरकार असताना घेतलेला अतिशय महत्त्वाचा निर्णय, आणि कुठल्याही डॉक्टरवर हल्ला करायचा अधिकार हे चुकीचंच आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध करते आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय 100% नेणार. इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तुम्ही किंवा राष्ट्रवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण त्यांना देणार आहात? हो, अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. हो, निमंत्रण माननीय उद्धवजी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांच्याशी चर्चा चाललेली आहे, राहुल गांधींची आणि त्यांची भेट झालेली आहे. वी आर इन डायलॉग. जिल्ह्यांमध्ये म्हणजे रुग्णालयात बळी गेलेले आहे, तर काँग्रेसचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारवर सदोष मनुष्यवध. हो, मी करणारच आहे. मी परवाच अनाऊन्स केलं आम्ही करणारच आहे. आज कुठल्या आता ह्याच्यात माझं पुन्हा म्हणणं आहे, खोके सरकारनी तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या मंत्रालयाचे जो कोणी जबाबदार असेल त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अरे कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे की नाही. बाकीच्यांनी त्या डीनवर तुम्ही हल्ला करणार, मागणी तर ती केली, तर नैतिक जबाबदारी आहे. कुठेही इनएफिशियन्सी असेल तर अकाउंटेबिलिटी असते का नाही. मग तुम्ही म्हणाल कोणी इनएफिशियंटली काम करा, तू राहा बाबा, तुला मंत्री ठेवतो, तुला लाल दिवा देतो, तू ऐश कर, याचा नाही चलता. कुणाची तरी मुलं मेली आहेत सर, इतके असंवेदनशील नको. त्या आईचं दुःख बघा काय, त्या आई आहेत, जाऊन भेटून या जरा त्या आईला, काय दुःख आहे त्याचं, कोण जबाबदार आहे त्याला. या राज्याचं मंत्रिमंडळ जबाबदार आहे आणि त्या खात्याच्या मंत्र्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे. एक काळ असा होता जेव्हा मंत्री अशा झाले की जबाबदारी नी द्यायचे, कारण का काहीतरी मन असायचं. अस्वस्थ त्यांना झोपा कशा येतात. एवढे लोक जर गेले असतील त्या आईंचं दुःख पोचत नाही हा सरकारपर्यंत. निर्लज्जपणा आहे. ज्या लातूरला 3 वेळा मुख्यमंत्री पद मिळालं त्या ठिकाणी अद्यापही शासकीय जिल्हा शासकीय रुग्णालय नाहीये. त्या ठिकाणी आता साखळी उपोषण सुरू आहे. त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? नाही, जिथे मला असं वाटतं प्रत्येक जिल्ह्याला झालंच पाहिजे, त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण प्रॉब्लेम असा होता जो एम्समध्ये झालेला आहे. देशामध्ये सगळीकडे एम्स झालेत पण डॉक्टर किती आहेत त्याच्यात. त्यामुळे ह्याचा आरोग्याचा विषय हा अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आरोग्य आणि शिक्षण, नुसती बिल्डिंग बांधून सर प्रश्न सुटत नाहीत. तिथे आत टेक्निशियन पाहिजे, तिथे आत डॉक्टर पाहिजे, तिथे क्लिनिंग स्टाफ पाहिजे, तिथले टेक्निकली लोक पाहिजे. ते पण सगळं केलं पाहिजे ना. नुसतं बिल्डिंग बांधून प्रश्न सुटत नाहीत. नाही तर मग रस्ते आणि वीज आणि ब्रिज बांधून चला, बाकीचं काय अलबेलच आहे. हेच दुर्दैव आहे. मॅडम, हाफकिनने औषध पुरवठा बंद करून 8 ते 10 महिने झाले. हाफकिन कंपनी त्यानंतर आपण एक संस्था नेमली, ती पुरवठा करत नाही. नांदेडचा जर विषय झाला तर 7 कोटी रुपये हाफकिनकडे अजूनही पडून आहेत. कुठलाही औषध पुरवठा नाहीये. अनेक माध्यमांनी ते दाखवलेलं आहे की सर्वच रुग्णांना बाहेरून औषधी आणावं लागतात. अगदी अँटीवेनम सर्पदंशाचं असेल किंवा रेबीज सारखी औषधी जी आहे ती बाहेरून आणावी लागते. पण ज्यावेळेस हसन मुश्रीफ इथं आले त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्व प्रकारची औषधी आमच्याकडे उपलब्ध आहे. मूळ विषय आहे की औषधीचा पुरवठा हा संपूर्ण महाराष्ट्रात कमी आहे. त्याबद्दल आपण काय सांगणार. आणि सर्वात महत्त्वाचं, जर हे 8-10 महिन्यापासून सुरू होतं, जेव्हा नांदेडच्या मीडियाने 3 दिवसाआधी हा प्रकार समोर आणला त्यानंतरच हे राजकीय मंडळी ऍक्टिव्ह झाले. स्थानिक नांदेडचे आमदार खासदार असतील, कुठलेही यांनी आतापर्यंत विधान परिषद असेल, विधानसभेत असेल, कुठल्याही स्तरावर आवाज उठवला नाही. मीडियाने समोर आणल्यानंतर जाग आली का राजकारणात? मी मीडियाचं मनपूर्वक आभार मानते आणि विरोधकांची जबाबदारी नाही. तुम्हाला सरकारमध्ये बसायचं आहे ना, मग सरकारची जबाबदारी असते. सरकार ठीक आहे ना, मान्य आहे ना मला, पण जबाबदारी जास्त कुणाची असते? जे सत्तेमध्ये. मग सत्तेमध्ये कशाला, मग इक्वलच असू दे, विरोधक पण आणि सत्तेमध्ये पण. जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असता ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. जे कोणी, मी असते ना सत्तेत तर मी इथे येऊन पहिली माफी मागितली असते आणि मी ते राहिले असते सगळे. ह्याचा उत्तर दादा,
तुम्ही ते येतील ना त्यांना विचारलं पाहिजे, ते सत्तेमध्ये. मग हे तुम्ही प्रश्न त्यांना नाही विचारला, मग काय म्हणले? हे बघा, मी रिपीट करते, गैरसमज नसावे. तुमचं म्हणणं आहे की राज्याचे मंत्री खोटं बोलतात असं तुम्ही म्हणताय, स्पष्ट खोटं बोलतात असं तुम्ही आरोप करताय महाराष्ट्राच्या मंत्र्यावर, करेक्ट? हा, मग ती प्लीज मला जर शक्य असेल तर मला ती टेप किंवा त्याची लिंक पाठवा. मी कांत्रण जे काय असेल ते मी स्वतः हा विषय मी स्वतः मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवीन, ही जबाबदारी माझी. लेटेस्ट अपडेट आहे की 51 मृत झाले टोटल आणि गेल्या 24 तासामध्ये 14 पेशंट दगावले, म्हणजे उशीर घेऊन गेल्याच्या आणि आताच्या मागच्या 24 तासामध्ये 14 मृत्यू झाले आणि एकूण मृत्यू झाला आता 51 झाले आहे. सरकार खोके सरकार असंवेदनशील आहे. त्यांना पालकमंत्री पदात लढण्यात जास्त रस आहे. त्यांना नांदेडमध्ये लोक दगावतायत याचं त्यांना काही पडलेलं नाहीये. हे अकार्यक्षम मंत्रिमंडळ आहे आणि दुर्दैव आहे की 200 आमदार असलेला हे सरकार, हे खोके सरकार जे आहे ते फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पक्ष फोडा, फॅमिलीज फोडा, ह्याला नोटीस पाठव, त्याला नोटीस पाठव, तू विरोधात बोलला तुझ्यावर केस कर, ह्याच्यातच इतके व्यस्त असतात की त्यांना प्रशासनासाठी अजिबात वेळ राहिलेला नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. बोलला तर डीननी नेमकं कारण काय सांगितलं तुम्हाला? डीननी 4-5 गोष्टी सांगितल्या आणि मला वाटतं गेल्या काही दिवसात पत्रकारांनी ज्या गोष्टी अतिशय चांगल्या आणि संवेदनशील, पण मला याच्यात खरंच राजकारण आणायचं नाही, कारण का त्या आईचं दुःख, जी महिला मला भेटली, प्रचंड अस्वस्थ करणार आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते. 1 महिन्यापूर्वी लोकमतने 3 व्रतामध्ये मालिका छापली होती की काय परिस्थिती आहे, त्यानंतर काहीच केलेलं गेलं नव्हतं आणि महिन्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. परवाच्या दिवशी लोकमतनी खरंच चांगलं कव्हरेज केलं होतं. म्हणजे मी ती डिटेल बातमी काल का परवा सकाळी वाचली होती, कालच्या सकाळच्या पेपरमध्ये फुल पेज, काल का परवा मी वाचली ती. कारण ती महिन्याभरापूर्वी आम्ही 3 दिवस सतत छापलं होतं की काय परिस्थिती आहे तिथली, औषधांचा साठा नाहीये, घाण आहे या संदर्भात, तरीही प्रशासनानं कोणतीच दखल घेतली नाही आणि कंप्लीट महिन्यानंतर ही परिस्थिती. पालकमंत्री कोण आहे? आधी पण होते का? म्हणजे हे व्हायच्या आधी काय चेंज मध्ये झालं? ताई, ज्या पद्धतीनं आता जिल्हा रुग्णालयामधील परिस्थिती आहे त्या पद्धतीनं ग्रामीण भागातील जे काही ट्रामा केअर युनिट असतील, उपजिल्हा रुग्णालय, पीएचसी, ग्रामीण रुग्णालय, याच्यातली परिस्थिती सुद्धा काही खूप चांगली नाही. याच्यापेक्षा दयनीय अवस्था त्या ठिकाणी आहे. संबंधीय वैद्यकीय अधिकारी सुद्धा त्या ठिकाणावर जात नाहीत. यव्हाना इथूनच 8 किलोमीटर अंतरावर असणारा ट्रामा केअर युनिट मालेगावचं अद्याप सगळं पूर्ण सुविधेविषयी तयार झालेलं आहे, मात्र वैद्यकीय अधिकारी अद्यापही त्या ठिकाणी देण्यात आलेला नाहीये. माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती की ते मेट्रोचा मोठे उपक्रम सगळीकडे राज्यात करतात शहरांमध्ये. माझा मेट्रोला विरोध नाही, प्लीज रेकॉर्ड करून ठेवा. माझा मेट्रोला विरोध नाही, जरूर मेट्रो करा, पण मेट्रोसाठी हजारो करोड रुपये त्यांच्याकडे आहेत, पण शिक्षण, आरोग्य आणि एसटी महामंडळासाठी या सरकारकडे पैसे नाहीत. एसटीचा तुम्ही बघताय काय परिस्थिती. शाळा, मगाशी म्हणले तसं, शाळा कमी, दारूची दुकानं जास्ती, अशी परिस्थिती या राज्यात होते. आणि शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी. आणि तुम्हाला सांगते, बजेटमध्ये या सरकारकडे रेकॉर्ड जीएसटी कलेक्शन झालेलं आहे. मग हे पैसे जातात कुठे हो? तुम्ही जर जीएसटी कलेक्शन तुमच्याकडे रेकॉर्ड आहे म्हणता, तुम्ही म्हणता की तुमच्या सरकारने सगळं बजेट खूप चांगलं बॅलन्स केलंय, मग आरोग्य आणि शिक्षण आणि एसटीसाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. तुमच्याकडे मेट्रोसाठी करोडो रुपये आहेत, मग आमच्या एसटीसाठी पैसे नाहीत. आमच्या लहान मुलांसाठी तुमच्याकडे व्हेंटिलेटरला द्यायला पैसे नाहीत. तुम्हाला आमच्या मुलांना शिकायला नाही द्यायचंय. म्हणजे गरीब माणसांनी महाराष्ट्रात जगायचंच नाही आता. हा निर्णय घेतला या खोके सरकारने. किती असंवेदनशीलता. एकीकडे म्हणतात विकास विकास करा, मग विकास, मग शाळा, कॉलेज आणि एसटीचा करा ना विकास. कारण का ती जे कष्ट करणारे गरीब आहेत, ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी आहे पाहिजे. माझा मेट्रोला विरोध नाही आहे, पण ज्याचा भाकरी आणि भाजी खाऊन जेमतेम पोट भरताय त्याला रोज मोदकाला तुमचा पैसे आहेत, पण तुम्हाला त्याच्या बिचाऱ्या रोज भाकरी आणि भाजीसाठी जेवण नाही, असं हे सरकार आहे. आणि दुसरा, पैसे यांच्याकडे पक्ष फोडायला कुठून येतात याचा हिशोब विचार आहे खोके सरकार. अर्थातच मी तेव्हाच ट्विट केलं होतं
लोकशाही चॅनल असेल, कालचे असेल, आणि त्यांच्या सोयीप्रमाणे सगळे एडिटर्स बदलतात. हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. सातत्याने चांगले सगळे सिनियर जे आहेत ते आता बिचारे पोर्टल, कोणी यूट्यूब चॅनल, असंच आहे. ही इमर्जन्सीपेक्षा भयानक परिस्थिती या देशात आणि राज्यात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेतली आहे नांदेडच्या घटनेची. करेक्ट. न्यायालयाला दखल घ्यावी लागते काय? असंवेदनशील, अकार्यक्षम खोके सरकार हे पूर्णपणे शिंदे खोके सरकारचं पाप आहे. आणि हे सगळे जे गेलेत ना, ह्याच्या सगळ्यावर सरकारवर गुन्हा केला पाहिजे. आणि आम्ही करतोच आहे. मी परवाही सांगितलं अमरावती की आम्ही गुन्हा दाखल सरकारवर करणार आहे, कुठल्या डीनवर नाही. त्या डीनची बदली करून काय होणार आहे? जालन्यामध्ये त्या एसपीला रागवून काय होणार आहे? द बक स्टॉप्स ॲट द लीडर. देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की जालन्याची घटना कशी झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही त्यांचे जे आरोग्य खात्याचे मंत्री आहेत ना, त्यांना विचारलं पाहिजे की क्या हो रहा है. पण ते बिचारे पालकमंत्री करायला दिल्लीला गेले, तर वेळ कुठे राज्य चालवायला. ताई, हे सगळे बळी खाजगीकरणाचे बळी आहेत असं वाटते का? कारण दरम्यान जे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये खाजगी नेमलेल्या आहेत, कर्मचारी सुद्धा खाजगी आहेत. ह्या खाजगीकरणाचे बळी हे लोक ठरत आहेत का? खाजगीकरण म्हणजे कसं तुम्ही म्हणताय? कारण याला औषध पुरवठा करणारे किंवा त्या ठिकाणी पदभरती ठरली जी की कॉन्ट्रॅक्ट तत्वावर आहेत, आणि जे आता ही नाही, जे आहेत ते कमीच आहेत ना. जे आहेत ते पण कमीच आहेत. स्टाफच कमी आहे या हॉस्पिटलमध्ये. त्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये जनरिकच्या नावावर 3 मेडिकल करतात, खाजगीकरणात येतात. ते कोणतं आहे का? बरोबर काय जेनरिक एकीकडे औषध पुरवठा होत नाही शासकीय रुग्णालय, दुसरीकडे त्याच परिसरामध्ये जनरिकच्या नावावर 3 मेडिकल त्याच परिसरामध्ये. पण ते जेनरिकचं दुकान पाहिलं मी तिथे. जनरिकचे मेडिसिन जे ते भाडेतत्वावर एका डॉक्टर दिले, भाजपच्या डॉक्टरचं आहे ते मेडिकल. 3 मेडिकल 4 लाख रुपये महिना भाडेतत्वावर त्यांना थर्ड पर्सनला चालवायला दिली. त्याची जनरिकची एकही मेडिसिन मिळत नाही. काय बोलताय? तिथे जेनरिकचा अरे एवढा मोठा बोर्ड होता ना, मी पाहिला ना सकाळी. राज्याचा प्रमुख पदाधिकारी काय बोलता? रिअली? डॉक्टर तिकडे चिठ्ठी देतो. राज्याचा प्रमुख आहे भाजप आघाडीचा. रामकृष्ण हरी. हात जोडायची वेळ आली. दुसरं काय बोलणार मी या खोके सरकारबद्दल? बरं झालं सांगितलं. मी आता घेते तो विषय. अजित पवार गेले भाजपसोबत, तो पवार साहेबांच्या संमतीनेच गेले, सह्या करून आले. आणि पवार साहेबांनी जो मार्ग विधान केला होता की भाजप यंत्रणाचा दबाव करून आजच्या आमदारांना तिथं सरकारमध्ये नेलं, तर 17 आणि 19ला पवार साहेबांनी जेव्हा चर्चा करत होते तर ते कुठल्या यंत्रणाच्या दबावामध्ये करत होते? देवेंद्रजींना एवढीच विनंती करा की तुम्ही एक तर शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्याच्यामुळे घेऊ द्या. आपलं नाणं चालते ना, जाऊ दे ना काय का बोलेला. एक लेट मी कम्प्लीट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, देवेंद्रजी पवार साहेबांबद्दल काही बोललं तरी मला चालेल, पण नांदेडचेही लोक वाचवा. त्यांना आमच्यावर नावं ठेवून जर या मायबाप जनतेचं आयुष्यात सुख होणार असेल ना, तर त्यांनी रोज शरद पवारांना नावं ठेवा. आय हॅव नो प्रॉब्लेम. पण ते जरी रोज देवेंद्रजींनी नावं ठेवली तर माझी देवेंद्रजींना विनम्र विनंती आहे की तुम्ही शरद पवारांना रोज नावं ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. थोडासा नावं ठेवल्यानंतर थोडासा जो वेळ उरेल त्याच्यात जालन्यामध्ये ज्या अमानुष पद्धतीने तुम्ही हल्ला केला आमच्या मुलींवर, लेकींवर, तिथे लक्ष द्या. ज्या पद्धतीने धनगर समाजाला तुम्ही फसवायचं पाप केलंय त्याचं उत्तर द्या. ज्या पद्धतीने लिंगायत आणि मुस्लिम, मराठा आणि धनगर समाजाला तुम्ही छळलंय आणि खोटे जुमले गेलेत ते सांगा. आमच्या देवेंद्र फडणवीसांनी आणखीन एक छोटं काम आमच्यासाठी करावं की सिलेंडरचा भाव कमी करावा. देवेंद्र फडणवीसांनी थोडासा वेळ मिळाला तर नांदेडला यावं. नांदेड, संभाजीनगर, नागपूर आणि ठाण्याला जावं आणि ज्या आमच्या महिला भगिनी आज रडतायत ना त्यांचे अश्रू त्यांच्यापर्यंत पोहोचू तर द्या. एवढा तर वेळ द्या. प्रशासनाला तर थोडा वेळ द्या. त्यांना महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या सेवेसाठी निवडून दिले, दिल्ली वाऱ्या करायला नाही निवडून दिलेलं. मैडम एक अहम सवाल ये है कि नहीं, पूरा मराठी होने तो उसके बाद हिंदी में. माझा प्रश्न हे आहे की महाराष्ट्रातील अनेक शेतकरी, लाखो शेतकरी पीएम किसान पथक योजनेचे पैसे भरलेले आहेत, पण त्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले नाही. हो, आम्ही तर किती वेळा आंदोलनं केली. ते इथे बघा ना, सोयाबीनचे किती वेळा मला मिळाले. शेतकऱ्याला भाव, देवेंद्रजी रोज तुम्ही शरद पवारांना नावं ठेवा पण शेतकऱ्याला आम्ही भाव द्या. देवेंद्रजी हे बघा ना काय लिस्ट करून देते. देवेंद्रजींनी रोज आम्हाला नावं ठेवली तरी चालेल. आता राष्ट्रवादीतले एवढे त्यांच्याकडे आमदार आहेत तरी त्यांचा डोळा शरद पवारांवरच आहे.
कळत नाही मला. मॅडम फडणवीस आज असं म्हणाले की सध्या मुख्यमंत्री बदलणार नाही, कारण अजित पवारांना करायचं असेल तर पुढचे 5 वर्ष. मी त्याचं स्वागत करते, मी मनापासून स्वागत करते. आणि ते 5 वर्ष ठेवणार म्हणले ना, त्याच्यामुळे आता शिंदेजी होणार, नंतर त्यांचं म्हणणे अजितदादा होणार 5 वर्ष. मला फक्त ह्याच्यात आनंद आहे की अजितदादा महाराष्ट्राचे 5 वर्ष मुख्यमंत्री होणार आहेत. मी पहिला हार घालायला मी जाईन. पण मला एकाच गोष्टीचं वाईट ह्याच्यात वाटतं, ते माझे अनेक वर्षाचे ज्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहे. माझी भारतीय जनता पक्षाचे वैचारिक लढाई, वैयक्तिक लढाई नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षात संघर्ष करणारे अनेक लोक मला अनेक वर्ष मी भेटते. माझी चांगली वैयक्तिक खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की 60 वर्ष आम्ही सत्तेत होतो असं तेच म्हणतात. त्याच्यानंतर आता भारतीय जनता पक्षात सत्तेत आली आणि त्यांनी जो त्यागाची भूमिका घेतली आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि चांगली काय गोष्ट ह्याच्यात झाली आहे की ते मला वाईट फक्त असं वाटतं की जे कार्यकर्ते सतरंजी उचलल्यापासून वरचं इलेक्शनपर्यंत जे लढत राहिले त्यांचं मला एवढ्यासाठीच वाईट वाटतं की भारतीय जनता पक्षात 2 खासदार ते 303 मध्ये ह्यांनी लढले. त्यांनी प्रचंड कष्ट केले पक्ष वाढवायला. पण आज जेव्हा पंक्तीला बसायची वेळ आली तेव्हा त्यांना काय जागा नाही. पण एका गोष्टीचा आनंद वाटतो मला की पंक्तीला जेव्हा चांदीच्या ताटात चांगलं जेवण आहे त्याला ज्या काँग्रेसला संपवायचं सारखं भारतीय जनता पक्षामध्ये होतं त्या पहिल्या पंक्तीला सगळे काँग्रेसवाले बसले याचा मला आनंद. तुम्ही जातेस तुम्ही बघा आमचे हेमंत बिस्वा शर्मा मुख्यमंत्री झाले, मला किती आनंद झाला. जरी तिथून झाले असले तरी ओरिजिनल DNA काँग्रेस काय. दादा 5 वर्ष मुख्यमंत्री होणार तुम्ही म्हणताय, देवेंद्रजी म्हणताय, किती चांगली गोष्ट आहे. असं म्हणाले की मित्र पक्षांना जवळ घेतात, नंतर अफजल खान साठी मिठी मारतात, खच्चीकरण करतात इतर पक्षाला. ते मी त्याचं स्वागत करते, कारण का दिल्लीत मी गेले अनेक वर्ष ऐकते त्यांचे जे NDA मधले किती घटक पक्ष बाहेर पडले हे ह्याच्याचमुळे. बच्चू भाऊ सरळ आहेत, चांगले आहेत म्हणून ते मनापासून खरं बोलून बसले. राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई सुद्धा प्रतिज्ञापत्रात दाखल करते. अस्तित्वाची लढाई नाही, पक्ष जागेवर आहे, त्याच्या अस्तित्वाचा कसा प्रश्न आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागेही मागितलं, आजही मागते आणि उद्याही मागणार आहे. वर्ध्यामध्ये मी प्रचंड इमोशनल आहे. वर्धा जिल्ह्याबद्दल मला प्रचंड प्रेम आहे आणि मला महात्मा गांधी आणि विनोबाजी यांच्याबद्दल मनामध्ये प्रचंड म्हणजे माझ्यासाठी ते दोघंही आदर्श आहेत. त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तिथे भावूक होते. आणि भाग्य त्या लोकांचं की एवढे 2 भारताचे सुपुत्र त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती वर्ध्याची भूमी आहे. त्याच्यामुळे माझ्या त्याच्याबद्दल प्रचंड इमोशनल अटॅचमेंट आहे. राष्ट्रवादी शरद पवारांची. काश्मीर टू कन्याकुमारी किसी को भी पूछ के देखो, किसी को भी पूछ के देखो. हे बघा, जर न्याय मिळाला, जर खरं झालं तर अर्थातच ती शरद पवारांकडेच राहील. शेवटी जन्म देणारी आई त्याच्यावर कधी क्वेश्चन मार्क असतं का? आई आईच असते. राष्ट्रवादी काँग्रेसची आई आणि वडील दोन्ही शरद पवार आहेत, त्याच्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही आहे. पण अनेक असे नेते आहेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचे जे तारखा देत राहतात. आता परत त्या अदृश्य हाताकडे ते जातं. माझं म्हणणं परीक्षेला तो उद्या आहे, तर आधीच कशी यांना कळते हो चिन्ह कुणाकडे जाणार, पक्ष कुणाकडे जाणार. याचा अर्थ 2-3 गोष्टीच होऊ शकतात. एक तर पेपर फुटलेला आहे जो आम्हाला नाही मिळालेला. दुसरी गोष्ट तो गोलमाल आहे, नाही तर त्यांना कसं माहिती कुठला प्रश्न आणि रिझल्ट कसा कळला त्यांना. आणि तिसरी गोष्ट की महाराष्ट्रातला अदृश्य, दिल्लीचा अदृश्य हात हा महाराष्ट्राचं खच्चीकरण. त्याच्याशिवाय त्यांना रिझल्ट माहिती कसा मला सांगा ना. आणि जबाबदार व्यक्ती बोलतात की चिन्ह ह्यांनाच मिळणार, पक्ष ह्यांनाच मिळणार. ह्यांना कसं माहिती हो? पेपरला बसलो पण नाही आम्ही, परीक्षा उद्या आहे, रिझल्ट यांना आधीच कळला. काय याचं उत्तर सुनील तटकरे देत आहेत की पेपर फुटण्याचा प्रकार नाही, पेपर स्वच्छ आहे आणि पेपरचा अभ्यास करून सचिन पटेल यांनी बाजूने निकाल लागला. मग रिझल्ट कसा आधी कळला? मी पेपर हे बघा, तुम्हाला मुलं आहेत का? 2 आहे. परीक्षेला कुठल्या बसतात? कितवीला आहे? 7वीला. म्हणजे तो इंग्रजीच्या पेपरला जातो. घरी आला रे विचारते काय रे किती मार्क पडणार? तो म्हणला आई पेपर बेस्ट झाला. किती मार्क पडणार? 90 मार्क मिळणार असं तो म्हणतो. ठीक आहे,
पेपर आल्याशिवाय मार्क सांगू शकत नाही. पेपर चांगला किंवा वाईट सांगू शकतो, पण रिझल्ट तर मुलगा तर सांगू शकत नाही, हो मम्मी आई मी पहिलाच येणार आहे वर्गात. तुम्हाला कसं माहिती हो तुम्ही परगाणं? त्याच्यामुळे पेपरला बसला तर चांगला पेपर असू शकतो, पण मार्क नाही ना कोणी सांगू शकत. दॅट इज द प्रॉब्लेम. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू पावलेल्यांच्या परिवारांना आपल्याकडून काही आर्थिक मदतीची मागणी? आर्थिक मदत सरकारने केलीच पाहिजे, आमच्या संघटनेने ऑलरेडी केलेली आहे. दुसरी एक महत्वाची हे आहे की कोरोना या महामारीच्या काळामध्ये संबंधित देशाने आणि राज्याने शासकीय रुग्णालयाला पाहिलं, शासकीय रुग्णालयातल्या उपचारांना पाहिलं, परंतु सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षनेते असेल या मंत्रिमंडळातील कुठलाही नेता किंवा त्याची नातेवाईक कुटुंब मंडळी हे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत नाही. यासाठीची अनावस्था आहे का? आज आपण डॉक्टरचं जे खाजगीकरण आहे याच्या बाबतीकडे वळत आहोत का, किंवा याला कुठेतरी नियमावली असावी का? खाजगी डॉक्टर असतील किंवा शासकीय डॉक्टर असतील, आज शासकीय रुग्णालयामध्ये जवळपास 80% औषध पुरवठा जो आहे हा इतरत्र वळवला जातो डॉक्टरांच्या माध्यमातून. नाही तसं होत असेल तर हे सिरियस करप्शन आहे, तर अर्थातच त्याच्यात आम्ही लक्ष घातलं पाहिजे. याच्यात तथ्य असेल तर मी स्वतः लक्ष घालीन त्याच्यात. या प्रश्नाला जोडून प्रश्न आहे, नांदेडमध्ये कोविड काळात 100 बेडचं अत्याधुनिक कोविड सेंटर झालं होतं आणि तिथं आता सध्याला ते मूळ खात आले होते. 100 व्हेंटिलेटर आहेत, सगळं अत्याधुनिक. 100 व्हेंटिलेटर्स आहेत, सगळेच आहेत तिथं सिव्हिल हॉस्पिटल, पण ते धूळ खात पडले नाही. तिथं फक्त डॉक्टर्स नसलं, स्टाफ नाही. 300 बेडचं मगाशी तुम्ही बोललात, परत तोच येतो ना, परत स्टाफचा जे मी मगासपासून म्हणते. भरती अर्थातच सरकारने केलंच पाहिजे ना. एक मी तुम्हाला सांगते, सरकार इतकं व्यस्त असतं, जर हे कामाला लागले, हॉस्पिटल शाळा ह्याच्यात गेले तर पक्ष कोण फोडणार, ईडीची नोटीस कोण पाठवणार, दिल्ली वारी कोण करणार, ते इतके व्यस्त असतात की त्यांना बिचाऱ्यांना सरकार चालवायला वेळच नाही. तुमचे सुख दुःख, सोयाबीनला भाव, त्यांना कुठे वेळ आहे? ते टॅक्स लावणार तुमच्यावर, ते तुमच्या तो हा रडतोय बिचारा कांदावाला, त्याला 40% टॅक्स लावायला वेळ आहे. तिथे टॅक्सच्या विरोधात मीटिंग चालली आहे, त्याला या राज्यातल्या मंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ नाही, कारण का खोक्याचा प्रॉब्लेम येतो. मुबारक बात की काबिल है इसलिए कि मुस्लिम समाज को आरक्षण मिलना चाहिए, इसकी आपने आवाज उठाई. अरे मैं तो बोली अभी सवाल पूरा हो जाए. हाँ, तो महाराष्ट्र गवर्नमेंट ये चाहती है कि मराठा धनगर जैसे समाज कुपोषण कर रहे हैं, अपनी जान दे रहे हैं, तो क्या मुसलमान भी उसके लिए जान दे, उसके बाद ही विचार होगा उस पर? देखो ये सरकार कुछ भी कर सकती है, ये खोखे वाली सरकार है. ये कितना भी आप मांगो ना तो कुछ नहीं देती. आप देख रहे हैं, आपके नांदेड़ में ही देख रहे हैं 40 लोग गए अब. तो ये सरकार को सिर्फ मंत्री, पालक मंत्री, दिल्ली जाओ घूमो खोके, इसी में व्यस्त है. उसको कुछ काम नहीं करना है. और देखो ना आप, 1 साल से 1.25 साल से सरकार है, मुझे 5 अच्छी चीजें बताई जो इन्होंने किया, उसका इम्पैक्ट आया. तो मैडम हम उम्मीद ही करना खाली, मतलब मुसलमान को अभी उसी पे कायम है, अभी दुनिया इसी पे कायम है ना, दूसरा क्या कर सकते हैं. मराठा, धनगर, लिंगायत और मुस्लिम समाज, मैं 10 बार नहीं 50 बार पार्लियामेंट में बोल चुकी हूँ, और यहाँ एक बोलते हैं, दिल्ली में एक बोलते हैं. मुसलमान ने वोट आप ही को दिया है भैया, ये वोट की तो हम तो पूरी तरह आपके साथ और लड़ेंगे. इस देश के हर व्यक्ती के लिए हम लोग लढेंगे. मराठी माणसावर अन्याय होता या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलंय की मी माझ्या पक्षाने माझं नेतृत्व तयार केलंय आणि जर पक्षाच्या मनात आलं तर दुसरं नेतृत्व तयार केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मग देवेंद्रजी बिचारे 105 आमदार लढून आणले, 105 105. पण मग असं काय आमच्या देवेंद्रजींनी केलं बिचाऱ्या मराठी माणसांनी की त्याला डिमोशन देत आहे. म्हणजे जो मेरिटमध्ये आला तो मागे, आणि जो दुसरीकडून बाहेरून दुसऱ्या युनिव्हर्सिटीतून मला आले त्याला प्रमोशन. वा रे वा, हा अन्याय नाही का देवेंद्रजींवर? असं काय करताय तुम्ही? अन्याय त्यांनी अमान्य केला की महाराष्ट्रातलं अहो ते त्यागी आहेत, ते नाही का म्हणलं आपण सॅक्रिफाईस, आपण मोठे भाऊ आहोत, आपण त्याग केला पाहिजे. देवेंद्रजी खूप मोठ्या मनाचे आहेत, पण मी एक बहीण म्हणून मला नाही वाटत माझ्या भावाबद्दल वाईट का. शरद पवारांना छळलं त्यांनी पक्षाला त्रास देऊन, बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाचं असंच केलं, आमच्या बिचाऱ्या उद्धवजींना किती त्रास दिला. तसे उद्धवजी माझे भाऊ आहेत, तसे देवेंद्रजी पण माझे भाऊ आहेत. जसं उद्धवजींना त्रास दिला तसं आमच्या बिचाऱ्या देवेंद्रजींचा पण किती अपमान केला. मला नाही सहन होत मराठी माणसाला असं वाईट वागवलेलं. तुम्हाला सहन होत असेल, पण मला आहे की नाही काय, मी स्वाभिमानी मराठी मुलगी आहे, मला नाही आवडलं हे झालेलं. कालावधीमध्ये तुम्ही देवेंद्रजींना काय सांगा? मी देवेंद्रजींना एवढंच सांगीन
की तुमच्या पक्षाचा तुमच्यावर विश्वास नसेल तरी माझा तुमच्यावर विश्वास आहे. 105 आमदार निवडून आणतो काय असं काय लावलंय तुम्ही? काही राज्यातली आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर आहे. आता औषधांचा देखील पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे. कुठेतरी सरकारचा हा घाट आहे का की धंदाडग्यांच्या हातामध्ये म्हणजे सरकारी दवाखाने द्यावे? अहो ते शाळा विकतायत, सगळंच विकायला काढलं, ते विकतील काय गॅरंटी, काय भरोसाच आहे? या खोके सरकारवर कशा विश्वास ठेवायचा? शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत आहे. अरे मी सांगते, मी बोलले ना, शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं वाढतात. हे या खोके सरकारचं पाप आहे. देश त्यांना आरोग्य शिक्षण याबद्दल पूर्णपणे असंवेदनशील हे खोके सरकार आहे. विरोधी पक्ष याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये अरे आता किती रोज बघा मी काय करते, रोज मी काय करते बघा, एवढंच लढाई लढते, सगळे करताय तो. एक तर 2024 मध्ये दिल्लीत इंडियाचं सरकार येणार आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडियाकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागणार. निवडणुका होतील का? आता जर पत्रकारांनी असं तर मला आता जेवणच जाणार नाही. मॅडम एक प्रश्न होता मॅडम, तुम्ही जर आरोग्यमंत्री असले आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय भूमिका आहे? मी एक तर येऊन इथे राहिले असते, मी 8 दिवस राहिले असते इथे, इथून गेले असते संभाजीनगरला. काय माझं गठुडा ठेवलंय मुंबईमध्ये? मी इथे येऊन 8 दिवस राहिले असते, सगळं ठीक केलं असतं, इथून गेले असते संभाजीनगरला, तिथे राहिले असते, तिथून गेले असते नागपूरला, तिथे राहिले असते. अहो आमच्यावर आदरणीय पवार साहेबांचे संस्कार आहेत. लातूरचा भूकंप जो मागितला असता कोणी तर 100% दिला असता. अहो मी नाही, मग त्यांनी विचारावा तो प्रश्न डायरेक्टली, मी विचारला असता. एक कुठल्याही आईची, त्या 12 आईचं दुःख ना हे एक आईच समजू शकते. जे मी एक आई आहे, आपल्या मुलाला ठेच लागली ना तरी त्या आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला जास्त वेदना होतात. कुठल्या आईला विचारा, आई म्हणेल माझं पोर आजारीपेक्षा मी आजारी पडलेली बरी. त्याच्यामुळे एक आईला काय दुःख झालं असेल ना, हे या असंवेदनशील खोके सरकारला कसं करणार? खासदार अनिल कोंडेने असं विधान केले की अमरावतीमध्ये जेव्हा सुप्रिया सुळे येतात किंवा अजित पवार येतात तर कार्यकर्ते तेच असतात. हे कसं असते हे मला काही कळालं नाही. म्हणजे तेच कार्यकर्ता रिपीट, म्हणजे तुम्ही आले तर तुम्हाला भेटतो तोच कार्यकर्ता, अजित आले तर अजित दादा तोच कार्यकर्ता भेटतो. मग प्रॉब्लेम काय? मला समजलं नाही मध्ये कसं होऊ शकते. ते आता दिल्लीत भेटतील ना पार्लमेंटमध्ये, तेव्हा समजून सांगेल. चला, थँक्यू.